सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। आता मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार आहे। 26 डिसेंबरला आहे मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार। तर या दिवशी एकादशी असल्यामुळे उद्यापन कधी करायचं, नैवेद्य कोणता दाखवायचा याचा व्हिडिओ आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व सांगितले आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा। तर आता उद्यापन कसं करायचं ते आज आपण पाहणार आहोत। तर मार्गशीर्ष गुरुवारी म्हणजे आता 26 डिसेंबर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे, स्नान करायची, देवपूजा करायची आणि आपल्याला संध्याकाळी आता म्हणजे आपल्याला आता महालक्ष्मीची पूजा संध्याकाळी करायची। म्हणजे प्रदोष काळात आपल्याला जास्तीत जास्त ही पूजा केली ना तर फलदायी ठरते। त्यामुळे तुम्ही प्रदोष काळात सेवा करण्याचा नक्कीच प्रयत्न करा। प्रदोष काळ म्हणजे काय तर 5 ते 6 किंवा आरती ज्यावेळेस होती ना मंदिरात म्हणजे 5 ते 7 हा वेळ प्रदोष काळ ठरवला जातो। त्यावेळेस तुम्ही लक्ष्मी मातेची पूजा करा, त्याने नक्कीच फलदायी ठरते। तुम्हाला जर तुम्ही ऑफिसलाही कामासाठी बाहेर जात असाल तर तुम्ही सकाळी केली तरीही चालेल। या दिवशी आपल्याला किती कुमारिकाला बोलवायचे तर या दिवशी तुम्ही 7, 5, 11 म्हणजे विषम संख्येत आपल्याला इथं कुमारिकाला घरी बोलवायचे। त्यांना घरी बोलवल्यानंतर आपल्याला त्यांना योग्य तो मानसन्मान द्यायचा आहे। त्यांना आल्या आपल्याला बसायला आसन द्यायचे, त्यांचं प्रसन्न मुखानं आपल्याला स्वागत करायचे। नंतर बसायला दिल्यानंतर त्यांना आपल्याला त्यांचं पाय धुवायचे। पाय धुतल्यानंतर त्यांना हळदी कुंकू आपल्याला पायावर लावायचे। तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही स्वस्तिक काढलं तरी काही हरकत नाही। नंतर मग बसल्यानंतर हळदी कुंकू झाले मग गोडाचा पदार्थ तुम्ही यांना देऊ शकता। तुम्हाला जर त्यांना जर उपवास असेल तर तुम्ही एखादं फळ दिलं तरीही चालेल। नंतर आपल्याला ग्रंथाचं पुस्तक द्यायचे, भेट म्हणून आपल्याला इथं ग्रंथाचं पुस्तक द्यायचे। पण एवढं लक्षात ठेवा, ती जर महिला म्हणजे हे माता लक्ष्मीचं व्रत जर करणार असेल तरच तुम्ही त्यांना ते पुस्तिका द्या, नाहीतर उगाच ते इतरत्र पडून राहील, मग त्याचा काय उपयोग। तुम्ही जर खरंच ती बाई किंवा स्त्री जर माता लक्ष्मीचं व्रत आवर्जून करणार असेल तर अशाच महिलेला तुम्ही ते पुस्तक द्या किंवा त्याच्या बदल्यात तुम्ही एखादी भेटवस्तू देऊ शकता। जसं की मुलींना कोणत्या वस्तू आवडतात, मुलींना आपण म्हणलं तर कानातलं, टिकली, मेहंदी कोण किंवा शाळेत उपयोगी पडणाऱ्या एखाद्या वस्तू तुम्ही देऊ शकता। आणि सुवासिनीला सांगायचं झालं तर 16 शृंगारचं कुठलीही वस्तू तुम्ही त्यातली देऊ शकता। 16 शृंगारमध्ये काय येतं, नथ, बांगड्या, नंतर लिपस्टिक, मेहंदी कोण, नंतर शेंदूर या वस्तू तुम्ही महिलांना देऊ शकता। फक्त एवढं लक्षात ठेवा, काचेच्या आणि प्लॅस्टिकच्या वस्तू आपल्याला इथं द्यायच्या नाहीत। तुम्ही यथाशक्ती त्यांना भेटवस्तू या देऊ शकता। तुमची जशी ऐपत असेल त्यानुसार तुम्ही इथं भेटवस्तू द्या। या दिवशी आपल्याला सुवासिनीची ओटी भरायची। तुम्हाला जर जमलं तर 7 किंवा 5 सुवासिनीची ओटी भरा किंवा नाही जमलं तर तुम्ही एका तरी सुवासिनीची ओटी भरा। तिला माता लक्ष्मीचं स्वरूप मानून तिला एक पीस, नारळ, ओटीचं सामान ह्या भेटवस्तू नक्कीच द्या। जसे आपण दुर्गादेवीची ओटी भरतो ना त्याच प्रकारे आपल्याला एका सुवासिनीची तरी ओटी नक्कीच या दिवशी भरायची असते। त्यामुळे तुम्हाला प्रयत्न करा, तुम्ही एका सुवासिनीची ओटी नक्कीच भरा। तर उद्यापनाला काय करायचे, उद्यापना दिवशी आपल्याला ह्या सर्व वस्तू विसर्जित करायचं आहे। अगोदरच्या व्हिडिओ सांगितलं होतं की मी नारळ हा आपल्याला वाढवायचा नसतो, तर नारळ आपल्याला एखाद्या गार्डनमध्ये जाऊन आपल्याला तो तिथं म्हणजे आपल्याला तो वृक्षारोपणासाठी ठेवायचा असतो। तुम्ही त्याचा प्रयत्न नक्कीच करा किंवा तुम्ही गावाकडे असाल तर तुम्ही आपल्या शेतात हा नारळ पुरू शकता। म्हणजे एक नवीन झाड आपल्याला त्याच्यानुसार नक्कीच वृक्षारोपण केल्याचं आपल्याला पुण्य मिळेल। आता आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाहीत ते पाहणार आहोत। तर तुम्ही काय करायचं, तुमच्या घरी जर ज्या महिला सुवासिनी किंवा कुमारिकाला तुम्ही बोलवलं असेल ना तर तुम्ही त्यांना आल्यानंतर त्यांना जमिनीवर बसवू नका, त्यांना बसायला आसन द्या। एवढी गोष्ट लक्षात ठेवा, ही चूक करू नका। दुसरं म्हणजे जेवण करताना एखादा गोडाचा पदार्थ प्रसाद म्हणून नक्कीच तुम्ही त्यांच्या ताटात ठेवा आणि तो गोडाचा पदार्थ तुम्ही प्रसाद म्हणून त्यांच्या हातात जर देणार असाल तर सांगणार नाही, याची काळजी नक्कीच घ्या। नंतर आपण आपल्या जे महिला बोलवतो ना त्यांना आपण आल्यानंतर हसतमुखानं त्यांना आपल्याला बसा म्हणायचं आहे, ते कारण त्या आपल्या घरी माता म्हणून आलेल्या असतात। त्यांचं तुम्ही हसतमुखानं स्वागत करा आणि त्यांना बसायला आसन नक्कीच द्या।
नंतर झालं तर त्यांना तुम्ही एखादं गुलाबाचं फूल नक्की, गुलाबाचं फूल माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे म्हणून गुलाबाचं फूल अवश्य द्या। नंतर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये तामसी पदार्थ करायचं नाही, म्हणजे कांदा लसूण विरहित तुम्ही या दिवशी आपल्या घरामध्ये पदार्थ करा। चौथी गोष्ट सांगायची झाली तर ह्याच्या अगोदर सांगितले माता लक्ष्मीच्या व्रताची पुस्तिका आहे। ज्या महिला माता लक्ष्मीचं व्रत करतात ना त्याच महिलांना तुम्ही लक्ष्मीच्या व्रताची पुस्तिका देऊ शकता। बाकी ज्या महिला व्रत करीत नाहीत ना त्यांना हे पुस्तिका तुम्ही देऊ नका, जेणेकरून काय होईल तुमचं जे व्रत आहे ना पुढे अखंड चालू राहील, परंतु जे कोणी व्रत करणार नाही त्यामुळे ती पोथी तशीच घरामध्ये पडून राहील आणि लहान मुलं त्यांना फाडण्याची पण शक्यता असते। त्यामुळे तुम्ही एवढी गोष्टीची काळजी नक्कीच घ्या। तसेच या दिवशी कोणालाही वाईट बोलू नका, कोणी आपल्या बोलण्यानं दुखावणार नाही याची काळजी तुम्ही नक्कीच घ्या। ह्या ज्या काही चुका असतात ना त्या महिला नकळत किंवा कळत पण काही महिला या चुका करत असतात। त्यामुळे या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त माता लक्ष्मीची पूजा करण्याचा, त्यांचा सेवा करण्याचा प्रयत्न करा। तुम्हाला जर एखादं स्रोत किंवा अष्टक जर म्हणता येत नसेल तर तुम्ही तो मोबाईलवर लावून द्या, परंतु या दिवशी तुम्ही कोणालाही वाईट बोलू नका, कोणाला शिव्या देऊ नका, उगाच एखाद्याच्या नादी लागू नका। या दिवशी मौन धरलं तर अतिउत्तम, कारण माता लक्ष्मी कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरी येणार आहे हे कोणालाही माहीत नसतं। त्यामुळं आपण नक्कीच या गोष्टीची काळजी घ्या। ह्या चुका जर तुमच्याकडून घडत असतील तर तुम्ही 4 गुरुवार केलेलं पुण्य तुम्हाला मिळणार नाही। त्यामुळे तुम्ही अशा गोष्टी जरा शक्यतो टाळीत जा ज्याच्याकरून आपण पूजेचं फळ आपल्याला मिळत नाही। तर तुम्ही या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा आणि आपला गुरुवार शांतीनं, प्रेमानं आणि हसतमुख पार पाडा। माता लक्ष्मी तुमच्या घरी नक्कीच वास करेल हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।